खरात प्रकरणामध्ये नवनवीन माहिती आता समोर येते आणि त्यातच आता पुण्यामध्ये खरातच्या मुलीच्या नावे 1,20,00,000चा अलिशान फ्लॅट असल्याचे देखील समोर आले। खरात चेक नाही तर फक्त कॅशने व्यवहार करायचा असं देखील कळतं। राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये खरातने स्थावर मालमत्ता घेतल्याचे समोर आले। कोटींची संपत्ती असूनही भोंदूबाबा खरात केवळ 12 लाखाचं उत्पन्न दाखवून आयकर भरत होता। भोंदू खरातच्या मुलीच्या नावावर पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये अलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे। 24 रत्नम नावाच्या सोसायटीमध्ये 7व्या मजल्यावर 3 BHK फ्लॅट आहे। 13 सप्टेंबर 2023 मध्ये 1055 चौरस फुटांचा फ्लॅट खरेदी करण्यात आला होता। फ्लॅटसाठी संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख देण्यात आले होते। सेल डीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही। राज्यभरातील प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे। शेकडो कोटींची संपत्ती असणारा भोंदू खरात लाखांचं उत्पन्न दाखवून आयकर भरायचा अशी माहिती समोर येते। भोंदू खरात केवळ 12 लाखाचं उत्पन्न दाखवायचा आणि आयकर भरायचा अशी ही माहिती आता समोर आली आहे। तर आयकर विभागाला अशोक खरातने कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसायामध्ये GST बुडवल्याचा देखील संशय आहे। आयकर विभागाकडून खरातवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे। खरातच्या पुण्यातील CA, पुजारी, सराफ व्यावसायिकांची चौकशी होणार असल्याची ही माहिती आहे। पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्ज प्रकरणात ही माहिती उघड झाली आहे। तर एका बँकेच्या मॅनेजरला खरातने 1 कोटींची लाच दिली होती। खरातनं वाढलेल्या सोन्याच्या खरेदी विक्रीत लाखोंचा नफा मिळवला होता। भोंदू खरात शाकाहारी असलेल्या अनेकांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचा सांगायचा। मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून काही जैन धर्मीय व्यावसायिकांना त्यानं प्रसाद म्हणून दिला होता। SITच्या तपासामध्ये खरातची बंडलबाजी उघड झाली असून खरातनं यातून लाखोंची रक्कम लुबाडल्याची माहिती समोर आली आहे। खरातच्या मुलीच्या लग्नातील VIP वऱ्हाडींचा शोध आता घेतला जाणार आहे। सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यामध्ये हजर असल्याचं SITकडे माहिती आहे। नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणे सुद्धा अशोक खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित होते। खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये IAS, IPS अधिकारी पूर्ण वेळ उपस्थित होते। लग्न सोहळ्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी करून अशोक खरात सोबतचे संबंध तपासण्यासाठी VIP वऱ्हाडींची यादी तयार करण्याचं काम सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे।